20 ऑगस्टला आपली जी एक एंट्रन्स पॅटर्नची टेस्ट झालेली होती, त्यात आपले जे डाऊट्स होते त्याचं एक्सप्लेनेशन मी आपल्याला संडेच्या लेक्चरमध्ये देईल असं मी आपल्याला सांगितलं होतं. तर त्यातल्या आपले जे डाऊट्स आहेत नियर अबाउट 20 क्वेश्चन्सचं एक्सप्लेनेशन आपण मागितलेलं आहे PCBच्या विद्यार्थ्यांनी, नीटच्या विद्यार्थ्यांनी. हेच क्वेश्चन PCM साठी यातले काही क्वेश्चन्स होते, त्याचे नंबर्स इथे नाही आहेत, परंतु त्या विद्यार्थ्यांना जे एक्सप्लेनेशन हवं असेल तर ते सुद्धा हे बघू शकतात आणि त्यांच्या क्वेश्चन पेपरमध्ये त्याचा नंबर फक्त वेगळा असू शकतो, बाकी एक्सप्लेनेशन तर सेम असणार आहे. म्हणजे हे PCMच्या साठी आहे आणि PCBच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. काही क्वेश्चन मध्ये डिफरन्स असू शकतो. तर आपण 3-4 विद्यार्थ्यांनी जे डाऊट विचारले होते, ज्या क्वेश्चनचे नंबर दिले होते, ते सगळे कलेक्ट केल्यानंतर एकत्र केल्यानंतर 20 क्वेश्चन्स बद्दल आपण एक्सप्लेनेशन विचारलेले आहे. त्यात आपल्याला डाऊट्स आहेत, दिलेला आन्सर का करेक्ट आहे हे आपण विचारलेलं आहे. सो टॉपिक अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड टेस्ट झालेली होती 20 ऑगस्टला आणि त्या टेस्ट मधला नीटच्या पेपरचा, मी क्वेश्चन नंबर जे आहे ते नीटच्या पेपरचे देतोय. PCM मध्ये वेगळे नंबर्स असतील तर प्लीज आपण ते बघून घ्यावे. क्वेश्चन नंबर 46, ज्यातला 46 मध्ये आपण डाऊट विचारलेला नाहीये, परंतु तुम्हाला लिंक लागण्यासाठी हा 46 नंबरचा क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन पेपर कुठला आहे ते आपल्याला कळावं. C3H6Cl2 on reaction with NaOH form C3H6O. C3H6Cl2 on reaction with NaOH forms C3H6O, which gives yellow precipitate on heating with NaOH and I2. Thus C3H6Cl2 is 46. आपल्याला आपण डाऊट विचारलेली तरी मी त्याचा आन्सर आणि एक्सप्लेनेशन यासाठी सांगतो की तुम्हाला कोणता पेपर आहे त्याची लिंक लागण्यासाठी. 46 चा आन्सर आपल्याला C दिलेला आहे आणि ऑप्शन C आहे 2,2-dichloropropan. See, this is the structure for 2,2-dichloropropan. Means isopropylidene dichloride. Methods of preparation of aldehydes and ketones मध्ये आपल्याला एक मेथड झालेली आहे. This compound comes under gym dihalide, geminal dihalide, in which both the halogen atoms are attached to the same carbon atom. So 2,2-dichloropropan when boiled with aqueous sodium hydroxide NaOH, then Cl is replaced by OH and unstable diol is formed. This is unstable diol. We reaction चं balancing दाखवत नाहीये, just कुठला intermediate मिळतोय तो दाखवतोय. So this OH and H and OH, it goes in the form of H2O. हा बाय प्रोडक्ट गेला म्हणजे मिळाला ऍसिटोन. हा जो ऍसिटोन आहे when it reacts with NaOH and I2, लक्षात घ्या NaOH and I2 यालाच म्हणतात iodoform test or haloform test. As a dimethyl ketone is a one type of methyl ketone, it gives haloform test or it can form iodoform. ज्या iodoformचा कलर असतो येलो. Therefore answer is C for 46. Then question number 47. आपण हा डाऊट विचारलेला आहे की 47 चे जे आन्सर दिलेला आहे ते कसं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 47 आन्सर इज C. And why C is the correct answer? Remember, this question is related to methods of preparation of aldehydes and ketones. In methods of preparation of aldehydes and ketone, one method is there. Preparation of aldehydes and ketones by dry distillation of calcium salt of carboxylic acid. So, या क्वेश्चन मध्ये आपल्याला जो प्रोडक्ट दिलेला आहे तो असा आहे CH3 CH C double bond O CH3 branch of CH3. See, this is methyl isopropyl ketone.
क्वेश्चन आपल्याला असा विचारलेला आहे, टू प्रिपेअर दिस मिथिल आयसोप्रोपिल कीटोन आपल्याला कोणत्या 2 कॅल्शियम सॉल्टचं मिक्सचर लागेल ते आन्सर आपल्याला आयडेंटिफाय करायचं होतं. लक्षात घ्या, आपला कीटोन जो आहे तो अनसिमेट्रिकल कीटोन आहे, मिक्स्ड कीटोन आहे. एकामध्ये ग्रुप आहे आयसोप्रोपिल आणि दुसऱ्यामध्ये आहे मिथिल. CH3 पासून सुरू होणारा ऍसिटिक ऍसिड CH3COH आणि हा ग्रुप ज्याच्यामध्ये असतो तो ऍसिड कुठला आहे? हा आयसोब्युटेरिक ऍसिड याला जोडल्यानंतर हा CH3COH, हा आयसोब्युटेरिक ऍसिड आणि हा ऍसिटिक ऍसिड, या दोघांच्या कॅल्शियम सॉल्टचं मिक्सचर आपल्याला घ्यावं लागेल. मीन्स व्हॉट वी रिक्वायर्ड calcium salt of isobutyric acid 2 times Ca and calcium salt of acetic acid means calcium acetate. When a mixture of calcium salt of isobutyric acid and calcium salt of acetic acid when dried is stale, then methyl isopropyl ketone is obtained. प्रोडक्ट साइडला काय मिळेल? 2 molecules of methyl isopropyl ketone and byproduct is calcium carbonate, that is CaCO3. मग या कॅल्शियम सॉल्टचं मिक्सचर आपल्याला ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. Therefore C is the correct answer for 47. Then question number 48. आता जो क्वेश्चन नंबर 48 आहे याला आपल्याला 2 टॉपिकचं नॉलेज पाहिजे. क्वेश्चन नंबर 48 आपल्याला आन्सर दिलेला आहे ए, अँड नो डाउट ए इज द करेक्ट आन्सर. काय आहे 48 क्वेश्चन? इन द फॉलोइंग रिएक्शन ए, बी अँड सी आर रिस्पेक्टिव्हली आपल्याला एक रिएक्शन दिलेली आहे. सेंटरला हा कंपाऊंड दिलेला आहे, हा मीन्स 3-nitrobenzaldehyde. इकडे दिलेला आहे ए, या साइडला दिलेला आहे, इथे दिलेला आहे बी आणि इथे दिलेला आहे सी. प्रोडक्ट मिळणार इकडे हा 3-nitrotoluene, या साइडला प्रोडक्ट आहे 3-nitrobenzyl alcohol. बेंझिल अल्कोहोल मीन्स CH2OH आणि इकडे when it reacts with B हा आहे इथे CH2OH आणि इथे NH2 ग्रुप आहे. NH2 मीन्स अमाइन. करेक्ट आंसर इज ए. Why A is the correct answer? चेक करा. A मध्ये आपल्याला काय ऑप्शन दिलेला आहे? A, कॅपिटल A means sodium borohydride NaBH4 and ethanol. So 3-nitrobenzaldehyde when reduced in presence of sodium borohydride, लक्षात घ्या, जेव्हा आपण LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि सोडियम बोरोहायड्राइडचं कंपॅरिझन करतो, हा स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट आहे, हा माइल्ड रिड्यूसिंग एजंट आहे. कोण? NaBH4. सो सोडियम बोरोहायड्राइड रिड्यूसेस, हा नायट्रो ग्रुपला रिड्यूस करत नाही, तो फक्त अल्डिहाइड ग्रुपला रिड्यूस करतो. मीन्स नायट्रो ग्रुप ॲज इट इज and aldehyde group is converted into primary alcoholic group, म्हणजे तो mild reducing agent असला पाहिजे. therefore A हा NaBH4 ऑब्लिक इथेनॉल. इथेनॉल दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं. आता इथे B मध्ये काय होत आहे? CHO group is converted to CH2OH and nitro group is converted to NH2. लक्षात घ्या, हा क्वेश्चन 2 टॉपिकशी रिलेटेड आहे. एक आहे अल्डिहाइड कीटोन या टॉपिकशी आणि अमाइनशी. अमाइन हा टॉपिक आपल्याला झालेला आहे. आपल्याला मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन मध्ये एक मेथड झाली होती
नायट्रो कंपाउंड्स व्हेन रिड्यूस्ड, नायट्रो कंपाउंड रिडक्शन झाल्यानंतर NO2 is reduced to NH2 and primary amines are obtained. So as LiAlH4 is a strong reducing agent, तो काय करतो CHO ला प्रायमरी अल्कोहोलिक मध्ये रिड्यूस करतो आणि NO2 ला NH2 मध्ये रिड्यूस करतो, whereas NaBH4 NO2 ला रिड्यूस करत नाही, तो माइल्ड आहे. म्हणून इथे LiAlH4. इथे काय झालेलं आहे, हा NO2 as it is आहे. This CHO can be written as C double bond O single bond H. C double bond O single bond H असा आपण याला लिहू शकतो. तो कन्वर्ट होतो CH3 मध्ये, मीन्स हा H आणि CH2 means in this reaction carbonyl group is converted to methylene group CH2 group. मग कार्बोनिल ग्रुपला मिथिलीन मध्ये कन्वर्ट करणारी अल्डिहाइड कीटोन मध्ये आपल्याला दोन रिएक्शन आहेत. एक आहे क्लिमेन्सन्स रिडक्शन आणि दुसरा आहे उल्फ-किर्शनर रिडक्शन. दोघांची स्पेशालिटी सेम आहे, C डबल बॉन्ड O कन्वर्टेड टू CH2. क्लिमेन्सन्स रिडक्शन म्हटल्यानंतर रिड्यूसिंग एजंट असतो झिंक अमॅलगमेट कॉन्सन्ट्रेटेड HCl, whereas उल्फ-किर्शनर रिडक्शन म्हटल्यानंतर रिड्यूसिंग एजंट असतो काय असतं, हायड्राझिन. दोन स्टेपची रिएक्शन आहे. हायड्राझिन H2n NH2 means Cl2H4 आणि सेकंड स्टेप इथिलीन ग्लायकॉल अँड अल्कली सच ॲज KOH. म्हणून आपल्याला ऑप्शन ए जो दिलेला आहे तुम्ही बघा, त्या ए ऑप्शन मध्ये NaBH4 C2H5OH का कॅपिटल ए, LiAlH4 कॅपिटल बी आणि C उल्फ-किर्शनर रिडक्शन therefore N2H4 oblique glycol and OH minus. OH minus म्हणजे अल्कली. therefore 48 चा आन्सर जे आहे ते ए आहे. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 49. हा 49 नंबरचा काय क्वेश्चन आहे, एका कंपाऊंडचा आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे C7H12O2. C7H12O2 gives a positive tolerance silver mirror test. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला असणारा C7H12O2. हा कंपाऊंड काय करतो, सिल्वर मिरर फॉर्म करतो, म्हणजे पॉझिटिव्ह टॉलरन्स रिएजंट टेस्ट घेतो. रिमेंबर aldehyde forms silver mirror with a tolerance reagent. Tolerance reagent means ammonical silver nitrate solution and a positive iodoform test. म्हणजे हा मॉलिक्युलर फॉर्म्युला असणारा एक कंपाऊंड एक स्ट्रक्चर आहे. तो टॉलरन्स रिएजंटची टेस्ट पॉझिटिव्ह देतो आणि आयोडोफॉर्म टेस्टही देतो. आयोडोफॉर्म टेस्ट means haloform test. Means corresponding compound is converted into haloform such as chloroform, iodoform, etc. Which of the following would satisfy these facts? मग आपल्याला चार कंपाऊंड तिथे दिलेले आहेत, त्यातला असा कोणता आहे. सो क्वेश्चन नंबर 49 चा आन्सर आपल्याला डी दिलेला आहे आणि इट इज करेक्ट. तो डी आहे 2,2-dimethyl 4-oxopentanal. पेंटॅनल मीन्स टोटल नंबर ऑफ कार्बन एटम 5. एंडिंग लेटर Al आहे म्हणजे तो अल्डिहाइड आहे. कार्बन नंबर 2 ला दोन मिथिल आहे. सी दिस इज सेकंड कार्बन 2,2-dimethyl. हा कार्बन नंबर 3. 4 ला ऑक्सो दिलेला आहे. ऑक्सो म्हणजे C डबल बॉन्ड O. लक्षात घ्या हा पेंटेनचा डेरिव्हेटिव्ह आहे. बेसिकली पेंटेन इज CH3, CH2, 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 CH3. पेंटॅनल अल्डिहाइड म्हणून एंडिंगला CHO आहे. सो व्हाईल रायटिंग द IUPAC नेम फॉर एनी अल्डिहाइड, जेव्हा दोन ग्रुप असतात C डबल बॉन्ड आणि CHO, आपल्याला 11th ला प्रायोरिटी रूल झाला CHO. So carbon of CHO is always carbon number 1 and consider C double bond as a substituent of oxo किंवा keto group असे त्याला म्हणतात. सो मग हा कंपाऊंड दोन्ही टेस्ट देतो का. आता हा टॉलरन्स रिएजंट सोबत सिल्वर मिरर फॉर्म करणार का. येस. का, कारण तो अल्डिहाइड आहे
Aldehyde gives silver mirror formation with Tollens reagent. हा कंपाउंड हॅलोफॉर्म रिएक्शन आयोडोफॉर्म तयार करणार का, आयोडोफॉर्म टेस्ट देणार का? हो, कारण हा मिथिल कीटोन आहे. मग आपल्याला रिएक्शन झालेली आहे हॅलोफॉर्म रिएक्शन मध्ये. ऑल मिथिल कीटोन गिव्स हॅलोफॉर्म रिएक्शन और आयोडोफॉर्म टेस्ट. मिथिल कीटोनचा अर्थ CH3 ला लागून C डबल बॉन्ड ग्रुप असणे, कीटोनिक ग्रुप असणे. इट इज कॉल्ड ॲज मिथिल कीटोन. So as it contains CH3 C double bond O, आयोडोफॉर्म टेस्ट मिळते. आणि हा CHO ग्रुप याच्यामध्ये आहे, अल्डिहाइड आहे, म्हणून तो आपल्याला टॉलन्स रिएजंटची टेस्ट पॉझिटिव्ह देतो. आणि आपण जर मॉलिक्युलर फॉर्म्युला चेक केला तर आपल्याला लक्षात येईल की हे रिंग लॉंगेस्ट चेन मधले 5 कार्बन, हा 6 7 C7, 2 ऑक्सिजन, एक कार्बोनिल ग्रुप मधला, एक अल्डिहाइड ग्रुप मधला, आणि हायड्रोजन 12 आहे. देयरफॉर 48 क्वेश्चनचा आन्सर आहे डी लास्ट. त्यानंतर आपल्याला 52 चा एक क्वेश्चन विचारला. 52 ला which pair can be distinguished by using Tollens reagent. कोणती पेयर आहे, 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, ती पेयर आपल्याला टॉलन्स रिएजंट ने डिस्टिंग्विश करता येईल. आता लक्षात घ्या, टॉलन्स रिएजंट ची टेस्ट देतो कोण, सिल्वर मिरर कोण फॉर्म करतं, अल्डिहाइड. अँड डू नॉट फॉरगेट वन पॉइंट जो आपल्याला मी शिकवलेला आहे, नोट्स मध्ये दिलेला आहे. फॉर्मिक ऍसिड एक असा ऍसिड आहे, फॉर्मिक ऍसिड, मिथॅनॉइक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, इट इज आल्सो कॉल्ड एज मिथॅनॉइक ऍसिड. हा टॉलन्स रिएजंट टेस्ट देतो, फिलिंग सोल्युशन टेस्ट देतो, कारण त्याच्यामध्ये फॉर्मॅट, ह्या फॉर्मिक ऍसिड मध्ये दोन्ही ग्रुप आहेत. as it contain formyl group, aldehyde group and carboxylic group. हा aldehyde group आहे CHO आणि हा कार्बोक्सिलिक आहे. म्हणून फॉर्मिक ऍसिड हा एकमेव असा ऍसिड आहे जो टॉलन्स रिएजंट फिलिंग सोल्युशन टेस्ट देतो. अल्डिहाइड तर देतातच, बाकी कीटोन ही टेस्ट देत नाहीत, अल्कोहोल ही टेस्ट देत नाहीत, किंवा दुसरा कुठलाही ऍसिड, ऍसिटिक ऍसिड म्हणजे इथेनॉइक ऍसिड, प्रोपॅनॉइक ऍसिड, टॉलन्स रिएजंट टेस्ट फिलिंग सोल्युशन टेस्ट देत नाही. आता आपला 52 चा क्वेश्चन आहे, which pair can be distinguished. ए आहे इथेनॉल आणि प्रोपॅनॉल, हे दोन अल्कोहोल याच्याने डिस्टिंग्विश करण्याचा प्रश्न ते होणारच नाही. बी आहे इथेनॉइक ऍसिड आणि प्रोपॅनॉन, प्रोपॅनॉन म्हणजे ऍसिटोन, ऍसिटोन ही रिएक्शन देतच नाही, आणि इथेनॉइक ऍसिड म्हणजे ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड सुद्धा टॉलन्स रिएजंट टेस्ट देत नाही. लक्षात घ्या, 52 चा करेक्ट आन्सर आहे सी. व्हाय सी इज द करेक्ट आन्सर. इथेनॉइक ऍसिड, इथेनॉइक ऍसिड म्हणजे CH3COH and propanol means propionaldehyde, CH3CH2CHO. आता डिस्टिंग्विश करायचं म्हणजे एखाद्या कंपाऊंड, या दोन पैकी एक कंपाऊंड टॉलन्स रिएजंट टेस्ट देणार आणि एक देणार नाही, तरच डिस्टिंग्विश करता येईल. मग टॉलन्स रिएजंट, या दोघांमध्ये टॉलन्स रिएजंट टेस्ट कोण देणार, सिल्वर मिरर कोण फॉर्म करणार, प्रोपॅनॉल, कारण तो अल्डिहाइड आहे. हा ऍसिड की टेस्ट देत नाही, म्हणून या दोघांना डिस्टिंग्विश केलं जातं. शेवटचा ऑप्शन का चुकीचा आहे, मिथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड. मिथेनॉल म्हणजे CH3OH, इथेनॉइक ऍसिड म्हणजे ऍसिटिक ऍसिड CH3COH. हे दोघेही टॉलन्स रिएजंट टेस्ट देत नाहीत. देयरफॉर 52 चा आन्सर आहे सी. देन क्वेश्चन नंबर 55 मध्ये बऱ्याच जणांनी तो डाऊट विचारलेला आहे. 55, या 55 चा आन्सर आहे, आन्सर ए इज करेक्ट. लक्षात घ्या, त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एक रिएक्शन दिली आहे, ती आहे गॅटरमॅन कोच फॉर्म्युलेशन रिएक्शन. बेन्झीन when reacts with carbon monoxide and HCl, then benzaldehyde is obtained, benzene ring and CHO. बायप्रोडक्ट आहे HCl. म्हणजे या रिएक्शन मध्ये बेन्झीन इज कन्वर्टेड टू बेन्झाल्डिहाइड, बायप्रोडक्ट आहे HCl. आता
या ठिकाणचा जो H आहे तो रिप्लेस होतो. बेन्झीन मधला H आणि हा Cl इट गोज इन द फॉर्म ऑफ HCl ॲज अ बाय प्रोडक्ट. म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणचा जो हायड्रोजन आहे तो बाय प्रोडक्ट मध्ये जाणार आहे, हा HCl ने जाणार. आणि हा जो H आहे ज्याला तिथे आपण म्हटलेला आहे, हा इथे त्यांनी असं दिलेला आहे, या H ला दिलेला आहे X, या H ला दिलेला आहे Y आणि या H च्या खाली दिलेला आहे Z. तर त्यांनी क्वेश्चन असा विचारला, हा जो X नावाचा जो H आहे इन द रिएक्टंट गोज ॲज अ ऑप्शन ए इज करेक्ट. हा जो H आहे ज्याला Y ने डिनोट केलेला आहे, हा तो बेन्झाल्डिहाइड मध्ये आलेला आहे. तो बेन्झाल्डिहाइड मध्ये हा H तो कुठे गेला? बेन्झाल्डिहाइड मध्ये गेला. आणि बाय प्रोडक्ट मध्ये HCl मध्ये गेला. तो H कोणता आहे? तो हा H नाहीये, तो हा रिप्लेस होणारा H आणि हा Cl इट गोज इन द फॉर्म ऑफ HCl. असा तो क्वेश्चन होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 59 बद्दल आपण डाऊट विचारलेला आहे. देयरफॉर 55 चा आन्सर हे ए आहे. त्यानंतर आपला डाऊट आहे 59. लक्षात घ्या, मी क्वेश्चन पेपर जरी नीटचा वापरत असलो रेफरन्स साठी, तरी हे क्वेश्चन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना कुठल्या ना कुठल्या नंबरवरती विचारलेले आहेत. जर त्यांना ते डाऊट असतील तर आपण त्यांनी त्यातला क्वेश्चन नंबर शोधावा आणि जर आपल्याला त्याचा क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल तर हे ऑब्झर्व करावं. इन द कन्वर्जन ऑफ असा एक आपल्याला कंपाऊंड दिला आहे, बेन्झीन रिंग. हा CH डबल बॉन्ड CH, CH2 C डबल बॉन्ड OCH3. याचे रिडक्शन करण्यासाठी X नावाचा रिड्युसिंग एजंट वापरला. प्रोडक्ट मिळतो बेन्झीन रिंग CH डबल बॉन्ड CH, CH2 CH, हा CH3, हा OH. तर कोणता रिड्युसिंग एजंट त्याला सुटेबल आहे? आता लक्षात घ्या, आपण 59 क्वेश्चन बद्दल बोलतोय. करेक्ट आन्सर आपल्याला दिलेला आहे. करेक्ट आन्सर इज डी. डी म्हणजे सोडियम बोरोहायड्राइड NaBH4. इथे 4 रिड्युसिंग एजंट दिले, पण यातला सुटेबल योग्य हा सोडियम बोरोहायड्राइड आहे. का बरं? बिकॉज NaBH4 याचा रोल काय, तो काय करतो? कार्बोनिल ग्रुपला कन्वर्ट करतो CHOH मध्ये. हा माइल्ड रिड्युसिंग एजंट आहे, आताच मी आपल्याला सांगितलं. डबल बॉन्डला तो रिड्यूस करू शकत नाही, तो ऍज इट इज राहतो इकडे. आता लक्षात घ्या, या क्वेश्चनचा आन्सर 59 चं बी का नाही? कारण बी मध्ये आपल्याला दिलाय झिंक अमॅलगमेंट कॉन्सन्ट्रेटेड HCl, जो क्लेमेन्सेन्स रिडक्शन मध्ये आपण वापरतो. त्याचा रोल काय? C डबल बॉन्ड कन्वर्टेड इनटू CH2. पण इथे तो CH2 मध्ये झालाय का? नाही, सेकंडरी अल्कोहोलिक मध्ये CHOH. लक्षात घ्या, ए आन्सर का नाही? हायड्रोजन आणि प्लॅटिनियम, म्हणजे याचा आपण कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन केलं तर काय होतं? नो डाऊट कार्बोनिल ग्रुप इज कन्वर्टेड टू CHOH आणि डबल बॉन्ड सुद्धा रिड्यूस होतो. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन जसं अल्किनचा अल्केन होता तसं इथे डबल बॉन्ड सुद्धा रिड्यूस होतो, कार्बोनिल ग्रुप सुद्धा रिड्यूस होतो. आणि सी ला दिलाय N2H4KOH, तो सुद्धा असू शकत नाही कारण तो उल्फ किश्नर मधला आहे. त्याचा रोल काय आहे? कार्बोनिल ग्रुप इज कन्वर्टेड टू मिथिलीन. देयरफॉर करेक्ट ऑप्शन इज ओनली डी. जर आपल्याला कार्बोनिल ग्रुपचे रिडक्शन सेकंडरी अल्कोहोलिक मध्ये करायचं असेल तर NaBH4 हा रिड्युसिंग एजंट वापरावा लागेल. देन क्वेश्चन नंबर 62. 62 चा एक्सप्लेनेशन आपण विचारलेला आहे. The compound that neither forms semi-carbazone nor oxime. आता असा कोणता कंपाऊंड आहे की तो सेमी कार्बॅझोन बरोबरही रिएक्शन देत नाही, ऑक्साईड मध्येही देत नाही?
ऑक्झॅलिन तयार. लक्षात घ्या, अल्डिहाइड कीटोनच्या केमिकल प्रॉपर्टीज शिकत असताना मी आपल्याला रिएक्शन शिकवल्या होत्या, ऍक्शन ऑफ अमोनिया डेरिव्हेटिव्हज ऑन अल्डिहाइड्स अँड कीटोन. मग या कोणत्या रिएक्शन येतात? अमोनिया डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणते? हायड्रॉक्सिलामाइन, हायड्राझिन, फिनिल हायड्राझिन, 2,4-DNP, 2,4-dinitrophenylhydrazine, सेमी कार्बॅझोन, H2N, C डबल बॉन्ड O, NH2, हे सगळे अमोनिया डेरिव्हेटिव्ह आहेत. म्हणजे या रिएक्शन देण्यासाठी स्टार्टिंग कंपाऊंड हे काय असले पाहिजे? ते कार्बोनिल कंपाऊंड असले पाहिजे. कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे कोणते? आयदर अल्डिहाइड्स or ketones. Remember, aldehydes and ketones both are carbonyl compound. Aldehyde ketones या रिएक्शन देतात. जो aldehyde ketone असणार नाही तो या रिएक्शन देणार नाही. म्हणून 62 चा आन्सर हे डी आहे. Why D is the correct answer? लक्षात घ्या, A फॉर्मॅल्डिहाइड आहे, तो अल्डिहाइड आहे, तो ही रिएक्शन देणार. बी मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे, CH3 C डबल बॉन्ड O, CH2Cl, तो एक प्रकारचा कीटोन आहे, ते एक रिएक्शन देणार. C ऍसिटाल्डिहाइड आहे, ही रिएक्शन देणार. डी मध्ये काही विद्यार्थ्यांना कहा डी, व्हाय डी इज द आन्सर? हा डी, CH3CONH, CH3. लक्षात घ्या, हा CONH हा सेकंडरी अमाइड आहे. आपल्याला अमाइड नावाचा क्लास झाला, RCONH2 11th मध्ये होतो ना टेबल, हा प्राइमरी अमाइड आहे. when 1H of NH2 is replaced by alkyl group, तो सेकंडरी अमाइड होतो. so this can be written in this way, CH3 C double bond ONH. so remember, हा कीटोन नाही, याला आपण असं C डबल बॉन्ड O सेपरेट करू शकत नाही. हा पूर्ण मिळून एक फंक्शनल ग्रुप आहे, C डबल बॉन्ड O NH, जो सेकंडरी अमाइड मध्ये येतो. means this is not ketone. Therefore D is the answer. 62 चा आन्सर हे D आहे. The compound that म्हणजे हा सेमी कार्बॅझोन फॉर्म करत नाहीये आणि हा ऑक्साईड सुद्धा फॉर्म करू शकत नाही, कारण त्याच्याकडे कार्बोनिल ग्रुप नाही, ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप. त्यानंतर क्वेश्चन नंबर 66 चं आपण एक्सप्लेनेशन विचारलेलं आहे. लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 66 हा रिएक्टिविटी बद्दलचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 66, नो डाउट आपको जो आंसर दिया है वो करेक्ट. 66 सी इज द आंसर. नाउ व्हाई सी इज करेक्ट? लक्षात घ्या, अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन कीटोन्स. ठीक आहे, जेव्हा आपण अल्डिहाइड आणि कीटोनच्या रिएक्टिव्हिटीचा विचार करतो, अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह. अल्डिहाइड म्हणजे RCH, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H, आणि कीटोन्स RC डबल बॉन्ड O R डॅश. इन अल्डिहाइड्स कार्बोनिल ग्रुप कडे हा हायड्रोजन आहे रिप्लेसेबल. therefore they are more reactive than ketones. so is it clear? Aldehydes are more reactive than ketones. दुसरा पॉइंट, अल्डिहाइड मध्ये अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल, as the size or number of alkyl group increases, reactivity decreases. याचा अर्थ फॉर्मॅल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड, प्रोपियोनॉल्डिहाइड सर्वात मोर रिएक्टिव्ह कोणता? फॉर्मॅल्डिहाइड. ऍसिटोन, इथिल मिथिल कीटोन, डायइथिल कीटोन सर्वात मोर रिएक्टिव्ह कोणता? ऍसिटोन. जसं जसं अल्किल ग्रुप वाढत जातो, रिएक्टिव्हिटी कमी होत जाते. त्यानंतर एरोमॅटिक अल्डिहाइड आणि ॲलिफॅटिक अल्डिहाइड. एरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे बेन्झाल्डिहाइड, C6H5CHO. ॲलिफॅटिक अल्डिहाइड म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड इन दिस वे. लक्षात घ्या, एरोमॅटिक अल्डिहाइड पेक्षा ॲलिफॅटिक अल्डिहाइड हे मोर रिएक्टिव्ह असतात. याचा रेफरन्स आपल्याला क्रॉस कॅनिझरोज रिएक्शन मध्ये सुद्धा येतो. मग आता काय काय मेन पॉइंट्स आहेत? अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन कीटोन. दोघांमध्ये ॲज द नंबर ऑफ अल्किल ग्रुप साइज किंवा नंबर इन्क्रीज होतो, रिएक्टिव्हिटी कमी होते. ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइडच्या रिएक्टिव्हिटी मध्ये ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. मग आता आपल्याला काय दिलेले? इथॅनॉल. इथॅनॉल म्हणजे CH3CHO,
प्रोपॅनॉल म्हणजे प्रोपिओन अल्डिहाइड CH3 CH2 CHO. त्यानंतर प्रोपॅनॉन म्हणजे डायमिथिल कीटोन ऍसिटोन CH3 C डबल बॉन्ड O CH3. आणि ब्युटॅनॉन म्हणजे ज्याला नंबर 4 दिलाय CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3 इथिल मिथिल कीटोन. देअरफॉर C इज द आन्सर. या लिस्ट मध्ये सर्वात कमी रिएक्टिव्ह चौथा म्हणजे ब्युटॅनॉन. लेस दॅन कोणापेक्षा 3. ब्युटॅनॉन कमी रिएक्टिव्ह आहे प्रोपॅनॉन पेक्षा. प्रोपॅनॉन कमी रिएक्टिव्ह आहे कोणापेक्षा प्रोपॅनल पेक्षा. अँड प्रोपॅनल इज लेस रिएक्टिव्ह दॅन 1 मीन्स ऍसिटाल्डिहाइड. याचाच अर्थ या लिस्ट मध्ये सर्वात कमी रिएक्टिव्ह ब्युटॅनॉन, सर्वात जास्त रिएक्टिव्ह ऍसिटाल्डिहाइड इथॅनॉल. 67 चा आन्सर ए आहे, पण तिथे तुम्हाला बोनस द्यावा लागेल ना याचा. 67 आन्सर इज ए. चला पुढचा क्वेश्चन 67 ए. का बरं बोनस? तिथे एक शब्द आलेला नाहीये, आपण ते करेक्शन करून घ्या. 67 चा क्वेश्चन असा पाहिजे होता, बेन्झाल्डिहाइड अँड acetaldehyde can be best distinguished by. मी पुन्हा एकदा वाचतोय, आपण ते करेक्शन करून घ्यावं. बेन्झाल्डिहाइड अँड acetaldehyde. तिथे बेन्झाल्डिहाइड अँड रिएक्शन झालं, तो रिएक्शन शब्द कट करा. मग बेन्झाल्डिहाइड आणि acetaldehyde ला डिस्टिंग्विश करण्यासाठी या लिस्ट मधला फिलिंग सोल्युशन लागतो, म्हणून हे आन्सर दिलेला आहे. पण acetaldehyde हा शब्द न आल्यामुळे 67 ला आपल्याला बोनस कन्सिडर करावा आपण. आणि लक्षात घ्या, फिलिंग सोल्युशन टेस्ट एरोमॅटिक अल्डिहाइड देत नाहीत. एरोमॅटिक अल्डिहाइड दे डू नॉट गिव्ह रेड कलरेशन, रेड PPT. सो ओनली एलिफॅटिक अल्डिहाइड्स ती रिएक्शन देतात, परंतु तिथे ऍसिटाल्डिहाइड हा शब्द न आल्यामुळे आपल्याला बोनस मिळेल. ठीक आहे. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 69. क्वेश्चन नंबर 69. 69 क्वेश्चन नंबर. द प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन, एक रिएक्शन आपल्याला दिलेली आहे, ऑनलाइन रिप्रेझेंट केलेला कंपाऊंड आहे. 69 नो डाऊट त्या ठिकाणी जे आपल्याला आन्सर दिलेला आहे ते करेक्ट आहे. 69 चा आन्सर बी. हा असा क्वेश्चन आहे पहा. CH3 C डबल बॉन्ड O हा CH2 हा CH3. एरो वरती कंडिशन दिलेली आहे N2H4 आणि खाली दिलं KOH. Question is related to chemical properties of aldehydes and ketones. लक्षात घ्या, ही वुल्फ-किश्नर रिडक्शन आहे. This is the Wolff-Kishner reduction. What you know about Wolff-Kishner reduction? काय डेफिनेशन आहे? Aldehydes or ketones when reduced in presence of hydrazine and glycol and alkali. लक्षात घ्या, हायड्राझिन मीन्स H2N NH2, किंवा याला आपण असं लिहू शकतो N2H4. सो N2H4 मीन्स हायड्राझिन, हे आपण लक्षात ठेवावं. म्हणजे सरळ सरळ ही वुल्फ-किश्नर रिडक्शन आहे. आणि हा कोण आहे? हा 2-ब्युटॅनॉन आहे, मीन्स इथिल मिथिल कीटोन. What is the speciality in Wolff-Kishner reduction? Carbonyl group is reduced to methylene group CH2. म्हणून बी आन्सर आहे, कारण आपल्याला बी ऑप्शन दिलेला आहे N ब्युटेन. हे बाहेर स्ट्रक्चर आहे बीचं. हा C डबल बॉन्ड O CH2 मध्ये कन्वर्ट झाला, म्हणजे हा CH3 CH2 CH2 CH3. Carbonyl group is converted to methylene group. त्यानंतर क्वेश्चन नंबर
73 या एक क्वेश्चन मध्ये आपण डाऊट विचारलेला आहे. 73 खरं म्हणजे हा 73 मध्ये आपल्याला डाऊट यायला नको होता, कारण तो सिंपल होता क्वेश्चन 73. बट इट्स ओके, कोई बात नाही. 73 चा आन्सर आपल्याला दिलेला आहे डी, अँड इट इज द करेक्ट आन्सर. हा जो 73 वाला क्वेश्चन आहे, इट इज रिलेटेड टू अल्डॉल कंडेन्सेशन. आपल्याला बऱ्याच कंपाऊंडचा अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन मी घेतलेली आहे. अल्डॉल कंडेन्सेशन ऑफ ऍसिटाल्डिहाइड, अल्डॉल कंडेन्सेशन ऑफ ऍसिटोन, आणि अजूनही अल्डॉल कंडेन्सेशन ऑफ प्रोपिओनाल्डिहाइड, एन ब्युटॅनल, अशा बऱ्याच कंपाऊंडच्या रिएक्शन आपल्याला घेतो. हा क्वेश्चन आहे अल्डॉल कंडेन्सेशन ऑफ ऍसिटाल्डिहाइड बद्दल, तर ते मी अगोदर रिवाइज करतोय. So aldol condensation of acetaldehyde ही two step reaction है. Remember, aldol condensation reaction is given by only those aldehydes and ketones in which alpha hydrogen atom is present. So presence of alpha hydrogen atom is essential. हा जो acetaldehyde आहे त्याच्याकडे alpha hydrogen आहे, so can give aldol condensation. फर्स्ट स्टेप मध्ये काय मिळतं? acetaldehyde मिळतो, aldol condensation. देखिए aldol condensation का स्टेप 1, CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. हा सेकंड, हा सुद्धा ऍसिटाल्डिहाइडच आहे, फक्त त्याला मी लिहिताना काय केलं, एक अल्फा हायड्रोजन ऍटम सेपरेट केला. when the reaction is carried out in presence of dilute NaOH or dilute barium hydroxide or dilute अल्कली सुद्धा चालेल, कुठलाही सोडियम कार्बोनेट चालेल, Na2CO3. हा H ऑक्सिजन कडे जाणार OH, and alpha carbon atom of second molecule directly attached to carbonyl carbon of first, असं आपण तिथे दिलेल्या थेरी पार्ट मध्ये. सेकंड मॉलिक्यूल मधला अल्फा कार्बन कार्बोनिल कार्बन. व्हॉट डज इट मीन? कार्बोनिल कार्बनचा अर्थ सी डबल बॉन्डचा कार्बन, तो इथे डायरेक्ट जोडला जात असतो. हा CH3 CH as it is. आता इथे काय असणार? हा H इथे येणार आहे OH, आणि इथे हा संपूर्ण पार्ट CH2 CHO. याचं नाव आहे ऍसिटाल्डॉल. ऍसिटाल्डॉल. पण इथे कुठला बाय प्रोडक्ट गेला का? नाही गेला. म्हणजे दोन ऍसिटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूल एकत्र आले, ऍडिशन झालं. ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय होतं? आपण हाच कंपाऊंड घेतो, याला हीट करतो, हा H आणि OH जातो, क्रोटोनाल्डिहाइड मिळतो. CH3 CH डबल बॉन्ड CH. अर्थात ज्या विद्यार्थ्यांना ही रिएक्शन बायहर्ट असेल त्यांना ते लक्षात येत असेल, हा प्रोटोनाल्डिहाइड, इट इज वन टाइप ऑफ अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. आता इथे ऍसिटाल्डॉल मधनं हा दिस द वन टाइप ऑफ अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड अँड कीटोन. हा अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन, बीटाचा OH अल्फाचा H, इट गोज इन द फॉर्म ऑफ H2O. म्हणजे प्रश्न काय आहे लक्षात घ्या, the synthesis of protonaldehyde from acetaldehyde. जेव्हा आपण acetaldehyde पासून protonaldehyde मिळवतो किंवा तो तयार करत असताना, the synthesis of protonaldehyde from acetaldehyde is an example of. लक्षात घ्या, फर्स्ट स्टेप मध्ये काय आहे? न्यूक्लियोफिलिक ऍडिशन आहे, आणि इथे सेकंड स्टेपला H2O बाहेर पडत असल्यामुळे ते इलिमिनेशन आहे. म्हणून डी ऑप्शन करेक्ट आहे. The synthesis of protonaldehyde from acetaldehyde is an example of nucleophilic addition elimination reaction. म्हणजे addition ही होतं आणि elimination ही होतं. चला पुढे क्वेश्चन नंबर 79 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहे की त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन विचारलेलं आहे. हा क्वेश्चन याच्यामध्ये होता, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही होता. Predict the product in the given reaction. असा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे 79, ज्याचा आन्सर सी आहे, and this is the correct answer. देखिए, आपल्याला स्टार्टिंग कंपाऊंड असा दिलेला आहे, Cl, हा इथे CH, आणि इथे एरोवरती कंडिशन दिली आहे 50% KOH. KOH म्हणजे अल्कली बेस. 50
50% म्हणजे स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेटेड. हे काय आहे हा क्वेश्चन? याचा आन्सर कॅनिझरोज रिॲक्शन चे रिलेटेड आहे. कॅनिझरोज रिॲक्शन माहिती आहे का? थेरॉटिकल पार्ट कॅनिझरोज रिॲक्शनचा थोडक्यात मी आपल्याला तो रिकॉल करतो, रिपीट करतो, रिवाइज करून देतो. रिमेंबर, कॅनिझरोज रिॲक्शन इज गिवन बाय ओनली दोज aldehydes in which alpha hydrogen atom is absent. ठीक है? Kernigserov reaction is given by only those aldehydes in which alpha hydrogen atom is absent. मग alpha hydrogen atom absent असणारे कोण कोण आहे? फॉर्मॅल्डिहाइड कॅनिझरोज रिॲक्शन देतो, बेन्झाल्डिहाइड C6H5CHO बेन्झीन रिंग अँड CHO देतो, किंवा बेन्झाल्डिहाइडचा कुठलाही डेरिव्हेटिव्ह देणार कॅनिझरोज रिॲक्शन, 2,2 डायमिथिल प्रोपॅनल देणार. म्हणजे त्या अल्डिहाइड मध्ये अल्फा हायड्रोजन नको आहे, अल्फा कार्बन चालतो, अल्फा हायड्रोजन नको. ठीक आहे, ही कंडिशन आहे. मग काय होतं कॅनिझरोज रिॲक्शन मध्ये? when two molecules of aldehydes in which alpha hydrogen atom is absent when heated with strong or concentrated alkali, then one molecule of aldehyde reduced to alcohol and second molecule of aldehyde oxidized to acid. म्हणून कॅनिझरोज रिॲक्शनला रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतात. इट्स अ सेल्फ रेडॉक्स रिॲक्शन. का? बिकॉज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. आता तुम्हाला नोट्स मध्ये मी दोन aldehyde एक्झाम्पल दिले कॅनिझरोज रिॲक्शन मध्ये. वन इज अ कॅनिझरोज रिॲक्शन ऑफ फॉर्मॅल्डिहाइड अँड सेकंड वन इज बेन्झाल्डिहाइड. फॉर्मॅल्डिहाइडची मी आपल्याला सांगतोय HCHO + HCHO + NaOH, किंवा आपण KOH वापरू शकतो कॉन्सन्ट्रेटेड. प्रोडक्ट साइडला मिथिल अल्कोहोल आणि सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड म्हणजे HCOONA किंवा HCOOK. आता Na असणार का K असणार हे कशावरती डिपेंड आहे? तुम्ही अल्कली कोणता घेतला त्याच्यावर. ठीक आहे, दिस इज द कॅनिझरोज रिॲक्शन ऑफ फॉर्मॅल्डिहाइड. देन कॅनिझरोज रिॲक्शन ऑफ बेन्झाल्डिहाइड आपल्याला दिलेला आहे. सी दिस इज बेन्झाल्डिहाइड. कॅनिझरोज रिॲक्शन ऑफ बेन्झाल्डिहाइड. हाऊ टू राइट कॅनिझरोज रिॲक्शन ऑफ बेन्झाल्डिहाइड? Two molecules of benzaldehyde. See, two molecules of benzaldehyde. हे तुमच्या नोटबुक मध्ये रिॲक्शन आहे. When heated with concentrated or 50% or strong alkali, either NaOH or KOH, तुम्ही कोणताही घेऊ शकता. काय होणार आहे? What will happen? एका अल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचं रिडक्शन होतं आणि दुसऱ्याचं ऑक्सिडेशन होतं. रिडक्शन झाल्यानंतर काय होतं? CHO aldehyde group is converted to CH2OH. हा झाला बेन्झिल अल्कोहोल आणि हा इकडे बेन्झोइक ऍसिड. बट ऍज द रिॲक्शन इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड अल्कली, ऍसिडिक आहे म्हणजे त्याचा सॉल्ट मिळतो. हा आहे पोटॅशियम बेन्झोएट. हा आहे पोटॅशियम बेन्झोएट. सी दिस इज द कॅनिझरोज रिॲक्शन ऑफ बेन्झाल्डिहाइड. आता लक्षात घ्या, तुम्हाला जो क्वेश्चन नंबर 79 जो विचारलेला आहे ही कॅनिझरोज रिॲक्शनच आहे. परंतु कोणाची कॅनिझरोज रिॲक्शन आहे? तुम्हाला काय दिलं आहे? बेन्झाल्डिहाइड आणि इथे HCl दिला. ही कोणती ऑर्थो मेटा का पॅरा पोझिशन आहे? ही मेटा पोझिशन आहे. म्हणजे याचं नाव झालं मेटा क्लोरोबेन्झाल्डिहाइड. आपल्याला हिंट काय दिली पहा. एक स्ट्रक्चर दिलं मेटा क्लोरोबेन्झाल्डिहाइडचं आणि ॲरोवरती कंडिशन दिली 50% KOH. मग आता इथे पटकन आपल्या लक्षात आलं पाहिजे, सीईटी देणार आहे किंवा एंट्रन्स देणार आहे, नीट देणार आहे विद्यार्थ्याच्या, त्याचा अभ्यास जर कॉन्क्रीट असेल, नॉलेज जर चांगलं दांडग नॉलेज असेल, कॅनिझरोज रिॲक्शन त्यांनी पडून पिलेली असेल, तर पटकन लक्षात येईल हा असा अल्डिहाइड आहे की त्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही आहे आणि अल्कली कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे ही कॅनिझरोज रिॲक्शन आहे. कोणाची? मेटा क्लोरोबेन्झाल्डिहाइडची. आता या Cl वर काही फरक पडणार का? काहीच नाही. हेच प्रोडक्ट मिळणार, फक्त इथे हा Cl असणार मेटा पोझिशन. Therefore ऑप्शन सी इज करेक्ट. आता ऑप्शन सी मध्ये आपल्याला काय दिलंय पहा, हे असं ऑप्शन दिलंय. हा बेन्झीन रिंग,
हा इकडे CH2OH, हा इकडे Cl, हा आणि हा सारखाच आहे आणि इथे त्याचा पोटॅशियम सॉल्ट देण्याच्या ऐवजी हा इथे K देण्याच्या ऐवजी इथे फक्त हिंट दिलेली आहे COO. आता बाकी A B D हे कुठलंच ऑप्शन असू शकत नाही, कारण तिथे B आणि D चा तर प्रश्नच नाही, कारण तिथे OH दिलाय. A आणि A ऑप्शन का असू शकत नाही, कारण A मध्ये COH ग्रुपच्या ऐवजी त्यांनी मध्ये एक CH2 टाकला, बेन्झीन रिंग CH2COO, ते पॉसिबलच नाही. Therefore 79 चा आन्सर हे C आहे. चला पुढे नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर, पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 80 नंबरचा क्वेश्चन. Which one of the following is an example of Hell-Hollard-Zielinski रिएक्शन? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपल्याला ही रिएक्शन झाली आणि याच्यामध्ये 70 क्वेश्चन नंबर 80 आपल्याला की मध्ये ए आन्सर दिलेला आहे ते रॉंग आहे, की मध्ये रॉंग दिलेला आहे. करेक्ट आन्सर तुम्ही समजू शकता ते आहे बी. बी इज द करेक्ट आन्सर. याचंही बोनस आपल्याला डेफिनेटली मिळणार, किंवा तिथे जरी टोटल मध्ये केलेलं नसेल तर आपण तो मार्क स्वतःला कन्सिडर करावा, कारण ते त्यात न चुकण्यासारखे काहीच नाही आहे. परत एकदा सांगतोय की मी की मध्ये ए आन्सर दिले गेलेला आहे, तर ते करेक्ट आन्सर ही बी आहे. सो हेल-होलार्ड रिएक्शन त्या निमित्तानं आपण त्याला रिपीट करूया. मीन्स HBZ रिएक्शन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. रिमेंबर HBZ रिएक्शन इज गिवन बाय only those carboxylic acid in which alpha hydrogen atom is present. So presence of alpha hydrogen atom is essential. Presence of alpha hydrogen atom is essential. मग काय आहे डेफिनेशन कॅनिझरोथ रिएक्शन ची? Carboxylic acids containing alpha hydrogen atom when reacts with halogens such as chlorine or bromine in presence of red phosphorus, then alpha halocarboxylic acids are formed. लक्षात घ्या, हा असा ऍसिड आहे RCH2COH, याच्यामध्ये अल्फा कार्बन दाखवला आणि हा अल्फा हायड्रोजन आहे. मग आपल्याला कॅनिझरोथ रिएक्शनची जर समजा आपण ब्रोमीन घेतला in presence of red phosphorus, 1H is replaced by 1Br, product मिळणार RCHCOH, हा इथे CH ला ब्रांच Br, बाय प्रोडक्ट ऑफ द रिएक्शन इज HBr. याला म्हणायचं अल्फा हॅलो ऍसिड, हा आहे अल्फा ब्रोमो ऍसिड. सो द रिएक्शन in which carboxylic acids are converted into alpha halocarboxylic acid by the action of halogen in presence of red phosphorus is called as Hell-Hollard-Zielinski reaction, किंवा in short त्याला म्हणतात HBZ reaction. काय म्हणतात त्याला? HBZ reaction. Then question number 81, आपल्याला जे आन्सर दिलेला आहे ते करेक्ट आहे. ए इज द करेक्ट आन्सर. हा क्वेश्चन, दिस क्वेश्चन इज रिलेटेड टू ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आपल्याला जे टेक्स्ट बुक मध्ये फिजिकल प्रॉपर्टीज जे दिलेले आहेत, किंवा स्पेशली ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड जे आर्टिकल आहे त्याच्यावरती नीट मध्ये, सीईटी मध्ये, एंट्रन्स मध्ये बरेच क्वेश्चन्स असतात. तो थेरी पार्ट आपण वाचला नसेल तर वाचावा, नोट्स मध्ये दिला नसेल तर तेवढ्या नोट्स तुम्ही स्वतः प्रिपेअर कराव्या. त्या आपल्या नोट टेक्स्ट बुक मधनं बघून आपल्या मूळ नोट्स मध्ये लिहावं. काय लिहावं?
काय कळणं गरजेचं आहे आपल्याला, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये RCOH मध्ये अॅलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड सच ॲज ऍसिटिक ऍसिड, प्रोपिओनिक ऍसिड असे असतील किंवा बेन्झोइक ऍसिड, अरोमॅटिक ऍसिड असेल. याची ऍसिडिटी केव्हा वाढते, ऍसिडिक स्ट्रेंथ केव्हा वाढते, ऍसिडिक स्ट्रेंथ केव्हा डिक्रीज होते, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ज्याची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त आहे, आता फ्लोरीन, सगळ्या हॅलोजन मध्ये फ्लोरीनची जास्त आहे, तो ज्याच्यामध्ये असेल त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ ही जास्त असणार आहे. हा थेरॉटिकल पार्ट आहे, त्यात व्यवस्थित दिलेला आहे, आपण तो व्यवस्थित वाचून घ्यावा. नसेल तिथे तुम्हाला सांगावं, मी त्याच्या नोट्सचं झेरॉक्स पेज आपल्याला डेफिनेटली देईल. म्हणून ए ऑप्शन कडे जर आपण पाहिलं तर CF3COOH म्हणजे ट्रायफ्लोरोकार्बॉक्झाइल ऍसिटिक ऍसिड हा सर्वात जास्त ऍसिडिक, ग्रेटर दॅन CHCl2, कारण तिथे Cl2 आहे आणि दोनच हायड्रोजन आहेत, इथे 3 आहेत. ग्रेटर दॅन फॉर्मिक ऍसिड ग्रेटर दॅन C6H5CH2COH म्हणजे बेन्झिल ऍसिटिक ऍसिड, ग्रेटर दॅन CH3COH. म्हणजे या लिस्ट मध्ये सर्वात कमी ऍसिडिक स्ट्रेंथ ही ऍसिटिक ऍसिडची आहे. लक्षात घ्या, आराइल ग्रुप C6H5 आला ऍसिटिक ऍसिड मध्ये की कंपॅरेटिव्हली त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ वाढते रेझोनन्स इफेक्ट मध्ये. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप किंवा सच ॲज हॅलोजन्स जेव्हा इंट्रोड्यूस होतील तेव्हा त्याची ऍसिडिटी ही इन्क्रीज होत असते. त्यातही पुन्हा डिस्टन्स, COH च्या नियरेस्ट असेल तर तो जास्त असतो ऍसिडिक, पुढच्या सेकंड कार्बन वर गेला तर कमी ऍसिडिक, तोच सेम हायड्रोजन तिसऱ्या कार्बन वर गेला कंपॅरेटिव्हली लेस ऍसिडिक. नियरेस्टली पाहिजे आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग जास्त, ऍसिडिक स्ट्रेंथ ही इन्क्रीज होते. देयरफॉर A इज द करेक्ट आन्सर फॉर 81. देन क्वेश्चन नंबर 82. क्वेश्चन नंबर 82 साठी आपल्याला आन्सर दिलेला आहे 82. C इज द आन्सर आणि हे करेक्ट आन्सर आहे. आता ऑर्थोटोलिक ऍसिड, आता लक्षात घ्या, ऑर्थोटोलिक ऍसिड आपल्याला टोलिन माहित आहे. व्हॉट इज मीन बाय टोलिन? हा टोलिन आहे. ऍसिड म्हटलं की कुठला फंक्शनल ग्रुप? COH. आणि ऑर्थो म्हटलं की कुठलं 1-2 सबस्टिट्यूशन प्रोडक्ट्स आर कॉल्ड ॲज ऑर्थो. हा झाला ऑर्थोटोलिक ऍसिड. हा ऑर्थोटोलिक ऍसिड याला कोणासोबत रिॲक्ट करायचं? ब्रोमीन सोबत, Br2. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? Fe इन प्रेझेन्स ऑफ आयर्न. म्हणजे सरळ सरळ आपल्याला या बेन्झोइक ऍसिडचं, ऑर्थोटोलिक ऍसिडचं ब्रोमिनेशन विचारलेलं आहे. आता लक्षात घ्या, समजा इथे CH2 नसला असता, आपल्या सिलेबसला आहे